नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिवृष्टी अनुदानाचे जे पैसे आहेत ते पैसे जर तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा झालेले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। हा व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण पाहिलात यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। त्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये 72 तासाच्या आत अतिवृष्टीचे जे काही पैसे असतील ते कन्फर्म जमा होऊ शकतात। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। अतिवृष्टी अनुदानाची रक्कम जर तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली नसेल तर नेमकं आपण काय करायचं आहे, काय करायला पाहिजे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी व्यवस्थित माहिती आपण समजून घेणार आहोत। त्यासाठी चॅनलवरती जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर मग माहिती काय आहे ते आता व्हिडिओ सुरू करूया। आता बघा, यामध्ये सांगण्यात आलेलं आहे अतिवृष्टी अनुदान सप्टेंबर 2025 खात्यावर जमा न झालेल्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे आव्हान। व्यवस्थित समजून घ्या। अतिवृष्टी अनुदान प्राप्त करण्यासाठी तातडीने ई-केवायसी करून घ्या। जर तुमची ई-केवायसी झाली नसेल तर ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या। जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, आणि जर तुमच्याकडे फार्मर युनिक आयडी कार्ड अप्रूव्ह झाला असेल, अजून सध्या तरी पेंडिंग मध्ये आहे, तर तुम्हाला VK नंबर घेऊन ई-केवायसी करून घ्यायची आहे। आता त्यानंतर बघा, पुढे माहिती देण्यात आलेली आहे। आपल्या अनुदानाची सद्यस्थिती तपासून आपल्याला येत असलेल्या समस्येच्या स्वरूपानुसार तातडीने पुढील प्रमाणे कारवाई करावी। आता कोणकोणत्या समस्या आहेत ते आता समजून घ्या। आता बघा, अनुदानाची स्थिती सर्वप्रथम व्यवस्थित समजून घ्या। जर तुमचा पेमेंट रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे। सर्वप्रथम आधार सीडिंग किंवा ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे तुमचे पेमेंट नामंजूर होऊ शकते। त्यासाठी तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येऊ शकणार नाहीत। आता त्याच्यावरती उपाय काय आहे हे समजून घ्या। बँकेत जाऊन आधार सीडिंग व आधार मॅपिंग पूर्ण करून ही केवायसी तुम्हाला करून घ्यायची आहे। आता हे जर तुम्ही केलं तर कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात। त्यानंतर पुढचा जो काही अनुदानाची स्थिती आहे ती आहे रिजेक्ट झाल्यानंतर कशा पद्धतीने हे पैसे तुमचे अडकवू शकतात। बघा, नेम मिसमॅच पर फार्मर आयडी। आता भरपूर असे लाभार्थी फार्मर आयडी काढलेले आहेत। शेतकरी 712 वरती जो काही नाव आहे तो वेगळाच आहे, थोडीशी स्पेलिंग त्या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे। आधार कार्ड वरती सुद्धा किंवा बँकेच्या पासबुक वरती सुद्धा वेगळी स्पेलिंग देण्यात आलेली आहे। त्यामुळे सुद्धा भरपूर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाची जी काही रक्कम आहे ती जमा झालेली नाही, हे सुद्धा तुमच्या लक्षात असू द्या। याचा अर्थ पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता याच्यानंतर बघा, याचा अर्थ पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आता बघा, आधारवरील नाव आणि फार्मर आयडी वरील नाव जुळत नसल्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकत नाही। आता यावरती उपाय काय करायचा बघा, नावामध्ये तफावत असल्यास आधार कार्ड व फार्मर आयडीची छायांकित प्रत पालक अधिकारी किंवा तलाठी यांच्याकडे तुम्हाला जमा करायचे आहे। आता जो काही तुमच्याकडे कृषी सहाय्यक असेल किंवा तलाठी असेल त्यांच्याकडे तुम्हाला आधार कार्ड आणि फार्मर आयडीचं काही जी प्रिंट आहे ती प्रिंट नेऊन त्या ठिकाणी त्यांना द्यायचं आहे। आधार कार्ड त्यांच्यासोबत लावायचं आहे, हे मात्र पक्क लक्षात ठेवा। पेमेंट सक्सेसफुल पण जमा नाही। आता इथं लक्षात द्या, भरपूर अशा लाभार्थ्यांची स्थिती जी आहे ती पेमेंट सक्सेसफुल झालेला आहे, परंतु अकाउंटमध्ये ते पैसे अद्याप तरी जमा झालेले नाही। मग अशा लाभार्थ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे या विषयाची व्यवस्थित माहिती समजून घ्या। याचा अर्थ पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सध्या तरी सुरू आहे। आता जर तुमच्या खात्यामध्ये पेमेंट सक्सेसफुल म्हणून असं दाखवले जात असेल तिथे तर तुम्हाला त्या ठिकाणी काही करण्याची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये ते पैसे कन्फर्म येऊ शकतात। आता याची उपाययोजना काय आहे बघा, आपले आधार कार्ड लिंक असल्यास बँक खात्यात जाऊन पासबुकची एंट्री तुम्हाला इथे करून घ्यायची आहे। म्हणजे ज्या खात्यात तुमचं आधार कार्डशी लिंक आहे किंवा डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्या खात्यावरती तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे, पैसे आले आहेत किंवा आलेले नाही। त्याच्यानंतर तुम्हाला हे कळणार आहे। त्याच्यानंतर बघा, पुढचा जो काही प्रॉब्लेम आहे तो आहे ई-केवायसी पेंडिंग। आता भरपूर अशा लाभार्थ्यांची ई-केवायसी ही पेंडिंग आहे, त्यासाठी त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेले नाहीत। मग अशा लाभार्थ्यांनी आता व्यवस्थित समजून घ्या, ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे अनुदान हे तुमचे रोखले गेलेले आहे। आता ई-केवायसी तुमचे झाल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये जे काही तुमचे पैसे असतील ते पैसे जमा होणार आहेत, परंतु
ई केवायसी तुमची झाली नाही तर इथं तुम्हाला उपाय काय करायचा ते समजून घ्या. आता ज्यांच्याकडे फार्मर आयडी नसेल त्यांनी तो प्राप्त करून घ्यावा. ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांनी ते प्राप्त करून घ्यायचा, म्हणजे नवी नोंदणी करायची आहे आणि फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे. आता त्यानंतर बघा, फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी संबंधित गावातील तलाठी यांच्याकडे तुम्हाला संपर्क साधायचा आहे. त्यानंतर सीएससी केंद्रात जाऊन ई केवायसी त्वरित पूर्ण करून घ्यायची आहे. ई केवायसी केल्याबरोबरच तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे असतील ते पैसे जमा होतील. आता त्यानंतर भरपूर अशा लाभार्थ्यांचं असं झालेलं आहे, सामायिक किंवा जे काही खातेदार आहेत त्या सामायिक खातेदारामुळं भरपूर अशा लाभार्थ्यांचे पैसे हे आलेले नाहीत. त्याने ध्यानात ठेवा, राज्यामध्ये सामायिक खातेदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी संबंधित नेमलेल्या पालक अधिकारी यांच्याकडे संमतीपत्र जमा करायचे आहे. आता पालक अधिकारी म्हणजे कोण? तर ते पालक अधिकारी म्हणजे कृषी सहाय्यक असेल तुमच्या गावाचा, त्यांना विचारा किंवा तलाट्यांना विचारा. त्या ठिकाणी तुमची जे काही आधार संमती आहे किंवा संमती जे काही खातेदार आहेत त्यांना संमतीपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. आता बघा, त्यानंतर सांगण्यात आलेलं आहे, हे जर सर्व आपापल्या अनुदानाची स्थितीनुसार अवश्य कारवाई करून घ्या आणि त्यानंतर आपल्या खात्यावर अनुदान प्राप्त होईल. 100% तुम्हाला काळजी करायची गरज नाही. जर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जर आले नसतील तर लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळवण्यासाठी हे सर्व प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची आहे. कारण हे जर प्रोसेस तुम्ही केलात तर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे कन्फर्म येऊ शकतात. ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.